नमस्कार. हा कार्यक्रम आहे आर्थिक दृष्टी. आज आपण माहिती घेणार आहोत भारताच्या एकूण कर्जाविषयी आणि जागतिक श्रेणीत त्याचे स्थानाबाबत. चला सुरुवात करूया. प्रथम कर्ज म्हणजे काय हे समजून घेऊया. देशाच्या संदर्भात कर्ज म्हणजे सरकार, बँका आणि खाजगी क्षेत्राने घेतलेली वठणारी जबाबदारी, जी अंतर्गत म्हणजे देशांतर्गत आणि बाह्य म्हणजे परदेशातून दोन्ही प्रकारे असते. सरकारी कर्ज म्हणजे केंद्र व राज्य सरकारांची देयके. बाह्य कर्ज म्हणजे परदेशी कर्ज व बँकांचे परदेशी कर्ज. आता भारताच्या आकडेवारीकडे पाहूया. सरकारच्या अधिकृत अर्थसंकल्पीय पत्रिकेप्रमाणे मार्च 2025 अखेर भारताचे एकूण बाह्य व अंतर्गत कर्ज सुमारे 1,81,74,284 कोटी रुपये म्हणजे 181.7 लाख कोटी रुपये इतके होते. आणि पुढच्या आर्थिक वर्षासाठी हे अंदाजे 1,96,78,772 कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. हा आकडा भारताच्या एकूण सार्वजनिक कर्जाचा थेट संदर्भ देतो. बाह्य कर्जाचा वेगळा आकडाही महत्त्वाचा आहे. भारतीय परराष्ट्र आर्थिक विभागाच्या आणि सरकारच्या अहवालानुसार भारताचे बाह्य कर्ज म्हणजे एक्स्टर्नल डेट मार्च 2025 अखेर सुमारे $736.3 अब्ज इतके होते, म्हणजे जवळपास 73-74 दशलक्ष डॉलर्सवर आधारित मोठी रक्कम. हे परकीय कर्ज गुंतवणूक व व्यापाराच्या विस्तारीकरणाचा भागही आहे. कर्जाची तीव्रता ओळखण्यासाठी सामान्य प्रमाण म्हणजे डेट टू जीडीपी रेशिओ, म्हणजे देशाच्या एकूण आर्थिक उत्पादनाच्या तुलनेत कर्ज किती आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील माहिती दाखवते की भारताचे सर्वसाधारण सरकारी कर्ज टू जीडीपी अनुपात सुमारे 80% आहे, म्हणजे वेगवेगळ्या स्रोतांनुसार किंचित फरक असू शकतो. परंतु इथे लक्षात घ्या, अनेक प्रगत अर्थव्यवस्थांमध्ये हे प्रमाण तितक्याच किंवा जास्त आहे. उदाहरणार्थ जपान, इटली, यूके आणि अमेरिका यांचे सरकारी कर्ज टू जीडीपी जास्त असल्याचे आंतरराष्ट्रीय अहवाल दाखवतात. याचा अर्थ असा की फक्त मोठी कर्ज रक्कम असणे हे तात्काळ धोका दर्शवत नाही. त्याचा अर्थ कर्जाचे प्रमाण, त्याची व्याजदर स्थिती, कर्जाची मुदत आणि अर्थव्यवस्थेची वाढीची क्षमता पाहणे गरजेचे असते. भारताच्या कर्जाच्या संरचनेकडे पाहिल्यास बहुतेक कर्ज अंतर्गत आहे, म्हणजे सरकारी सर्टिफिकेट, बँड्स इत्यादी. आणि बाह्य कर्जाची प्रचंड वाढ झाले तरीही त्याचे भागफळ देशाच्या परकीय चलन साठ्याशी हाताळण्यायोग्य आहे. तज्ज्ञांच्या विश्लेषणानुसार भारताची बाह्य जबाबदारी वाढली आहे, परंतु परकीय साठ्यांच्या मदतीमुळे आणि अर्थव्यवस्थेतील उत्पन्नामुळे ती सध्या व्यवस्थापनीय आहे. तरीही छोट्या मुदतीच्या कर्जाचे मुदतीचा भाग आणि चालू खात्याचा तुटवडा पाहण्यासारखा घटक आहे. उदाहरणार्थ काही अहवाल म्हणतात की भारताच्या अल्पकालीन परकीय जबाबदाऱ्यांचा आणि चालू खात्याच्या तुटवड्याचा एकत्रित प्रमाण आपल्या परकीय साठ्यांच्या सुमारास अर्ध्यापेक्षा जास्त प्रमाण दर्शवते. हा एक निरीक्षणीय घटक आहे. आता जागतिक पातळीवरील स्थान काय म्हणायचं ते पाहूया. एकूण कर्जाच्या प्रमाणानुसार भारत हे जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांमधील एक आहे. त्याची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे आणि त्यामुळे कर्ज घेण्याची क्षमता व परतफेड करण्याची शक्यता मजबूत आहे. परंतु डेट टू जीडीपीच्या बाबतीत भारत अनेक प्रगत देशांपेक्षा कमी कर्जभार टिकवतो. परंतु तुलनेने वाढणारी बाह्य देणी आणि शॉर्ट टर्म दायित्वे म्हणजे संभाव्य धोके वाढू शकतात. म्हणजेच जागतिक दर्जानुसार भारताचा कर्जाचा आकडा उच्च पण व्यवस्थापनीय असा निष्कर्ष अनेक अर्थतज्ज्ञ देतात. कर्ज वाढण्याची कारणे साधारणपणे पुढील प्रमाणे आहेत. 1. आर्थिक विकासासाठी पुढील गुंतवणूक वाढवणे. 2. सार्वजनिक उपक्रम, पायाभूत सुविधा व सामाजिक खर्च वाढवणे. 3. मंदी किंवा आर्थिक धक्क्यांवर उपाय म्हणून सरकारी खर्च वाढवणे. आणि 4. कररोपणामुळे येणारे तात्पुरती तूट. कोविडनंतर अनेक देशांप्रमाणेच भारतानेही खर्च वाढवला, ज्यामुळे कर्ज वाढण्याची गती काही वर्ष वाढली. जोखीम काय आहेत? प्रमुख जोखीम बाबी म्हणजे वाढती व्याजदर, चलनवाढ म्हणजे इन्फ्लेशन, परकीय चलनातील बदल आणि शॉर्ट टर्म परकीय दायित्वांचे वादळी कालमर्यादा. जर व्याजदर वाढले तर सरकारला कर्जावरील व्याज परिशोधन वाढवावे लागते. त्यामुळे विकास कार्यक्रमांवरील खर्चावर दबाव येऊ शकतो. त्यामुळे कर्जाचे व्यवस्थापन आणि अर्थव्यवस्थेची वृद्धिदर या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. शेवटी सरकार व आर्थिक संस्थांचे उपाय. कर्जाच्या धोरणात सुधारणा, कर व्यवस्था सुधारित करणे, खर्चाचे प्राधान्य ठरवणे आणि परकीय साठे मजबूत करणे हे उपाय आहेत. भारत शासनाने केंद्रीय कर्ज टू जीडीपी कमी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे आणि अर्थसंकल्पीय शिस्त ही प्रमुख धोरणे आहेत. तसेच परकीय गुंतवणूक आकर्षित करून कर्जाचे स्वरूप दीर्घकालीन व स्थिर ठेवण्याचा प्रयत्न चालू आहे.
हे होते भारताच्या कर्जावरील मुख्य मुद्दे. आकडे, कारणे, जोखीम आणि जागतिक संदर्भ. अधिक तपशील हवे असतील तर मी विशिष्ट आकडे, ग्राफ किंवा श्रोत्यांसाठी FAQ स्वरूपात माहिती तयार करून देऊ शकतो. धन्यवाद आणि पुढील कार्यक्रमात भेटूया.